नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्व लाडक्या बहिणींसाठी ई-KYCबद्दल महत्त्वाचे आणि अति जरुरी माहिती अपडेट आणि बातमी अपडेट. सर्व लाडक्या बहिणींसाठी हा व्हिडिओ खूप खूप महत्त्वाचा आहे. तर सर्व लाडक्या बहिणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि तुम्ही तसंच करा, म्हणजे तुमची ई-KYC पूर्ण होईल आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही आणि तुम्हाला नियमित आणि सतत लाडकी बहीण योजनेचे हप्ते आणि लाभ हा मिळत राहील. तर लाडक्या बहिणी, सगळ्यात आधी मला तुम्ही हे सांगा की मी 30 ऑक्टोबरला जो व्हिडिओ अपलोड केला होता संध्याकाळी 7 वाजता, की पती वडील दोन्ही नाही अशा सर्व बहिणींनी अशी करा ई-KYC. त्यात मी तुम्हाला सांगितलं होतं त्या पद्धतीने तुम्ही ई-KYC केली का आणि तुम्हाला काही अडचणी आल्या का ई-KYC करताना, तुमची ई-KYC सक्सेस झाली का. तर लाडक्या बहिणी, कृपया करून मला कमेंट करा, कारण की तुम्ही कमेंट केली तरच तर मला कळेल ना. तुम्ही कमेंट करणार तेव्हा मला कळेल की तुमची ई-KYC सक्सेस झाली आहे किंवा तुम्हाला काही अडचण आली का किंवा तुमचं काही म्हणजे चूक झाली का. असं मी तुम्हाला का, कारण की मला काळजी वाटते. मला फक्त हाच माझा म्हणजे ध्येय आणि उद्दिष्ट आहे, कारण की तुम्ही बघितलं असेल माझ्या चॅनलवर सगळे व्हिडिओ मी हेच बनवत आहे की कसं आहे ना, ज्यांना सगळं काही आहे, ज्यांच्याकडे पती आहे आणि वडील आहेत, अशा बहिणींची तर ई-KYC झालेलीच आहे, कारण की अशा बहिणींना काही समस्याच नाही, बरोबर आहे की नाही. परंतु ज्या बहिणींना समस्या आहेत, अडचणी आहेत, त्या बहिणींकडे कोण बघणार, त्या बहिणींची काळजी कोण घेणार. म्हणून मला सतत तुमची काळजी वाटते, म्हणून तुम्हाला कमेंट करत आहे की तुम्ही ई-KYC केली का आणि तुम्हाला काही अडचणी आल्या का. बघा, आपण बघत आहोत आता पती वडील दोन्ही नाही अशा सर्व बहिणींनी ई-KYCची प्रक्रिया पूर्ण केली का, तुमची ई-KYC प्रक्रिया पूर्ण झाली का. मला प्लीज कमेंट करा हां, उत्तर द्या हां. आणि माझ्या सर्व बहिणींची ई-KYC सक्सेस झाली का याचंही मला कमेंट करा हां. म्हणजे तुम्हाला जर काही प्रश्न असेल, समस्या असेल, तर आपण त्याच्यावर व्हिडिओ आणूयात. काहीही झाले तरी ई-KYC तुम्हाला पूर्ण करावीच लागेल. सर्व लाडक्या बहिणी बघा, आपण ई-KYC जर पूर्ण केली तर आपल्याला लाडकी बहीण योजनेचे लाभ मिळतील, बरोबर आहे की नाही. आणि म्हणजेच काय, तर आपल्याला दर महिन्याला पैसे मिळेल, हो की नाही. काही का असे ना, 1500 रुपये जरी आज म्हटले तरी हातभार लागतो ना आपल्या कुटुंबाला म्हणा, किंवा काहीतरी आपला किराणा आणायला किंवा भाजीपाला आणायला किंवा मुलांच्या फीसाठी किंवा घर आपल्याला धकवण्यासाठी किंवा घर चालण्यासाठी. म्हणून 1500 रुपये, अहो आज ज्याच्याकडे 5 आणि 10 रुपये नाही त्यांना 1500 रुपये खूप आहे, हो की नाही. म्हणून सर्व लाडक्या बहिणी, लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी काहीही जरी झालं तरी तुम्ही ई-KYC हे पूर्ण करा. माझी तुम्हाला प्रेमाने आणि मनापासून, अंतःकरणापासून मी तुम्हाला सर्वांना विनंती करते की ई-KYC करणं हे सोडू नका. लाडक्या बहिणी बघा, ई-KYC प्रक्रिया पूर्ण करताना माझ्या सर्व बहिणींना ई-KYCमध्ये काही समस्या आली का, तुम्हाला काही अडचण आली का किंवा तुमची काही चूक झाली का. कारण की मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, जेव्हा तुम्ही ई-KYC कराल तेव्हा एकदम म्हणजे रात्रच तुम्हाला ई-KYC तर रात्रीच करायची आहे. बघा केव्हा करायची तुम्हाला ई-KYC, बघा रात्री म्हणजे मध्यरात्री 1 ते 4च्या दरम्यान तुम्हाला ई-KYC करायची आहे. कारण की 1 ते 4च्या दरम्यान घरात पण शांतता असते आणि तुम्हाला शांत डोकं असलं ना की आपली ई-KYC करताना आपली चूक होणार नाही, हो की नाही. आणि समजा तुम्हाला जर त्याच्यामध्ये काही समजत नसेल, अडचणी येत असेल, तर जो कोणी जाणकार व्यक्ती आहे ना किंवा ज्याला सगळं कळतं म्हणजे कॉम्प्युटर मोबाईलबद्दल, त्या व्यक्तीकडून तुम्ही ई-KYC करून घ्या. पण मात्र तुम्ही 1 ते 4च्या दरम्यानच ई-KYC करा हां. कारण की मला अनुभव आहे ना, म्हणून मी तुम्हाला सांगते हां माझ्या सर्व ताई. कारण की मी रात्री 2 नंतर म्हणजे 2ला मी केली ई-KYC आणि माझी जवळजवळ मला पुष्कळ म्हणजे 5 वाजले होते. पण तुम्ही पण म्हणजे रात्रीच करा, 1 नंतर तुम्ही सुरुवात करा. आणि कसं एकदा, दोनदा, तीनदा प्रयत्न केला आणि नाही झाले तर चिडू नका.
आणि थांबू नका आणि तुम्ही ई-KYC करणं तुम्ही टाळू नका. का? कारण की तुम्हाला मग लाभ मिळायला हवा की नाही, म्हणून तुम्ही ह्या गोष्टीची दखल घ्या. काही झालं म्हणजे कसं म्हणतो ना आपण, चल मला आज हे करायचंच आहे, काही होऊन जाऊ दे मी करणारच, तसं तुम्ही लगे राहा, दटून राहा त्याच्यावर, म्हणजे तुमची ई-KYC पूर्ण होईल आणि सरकारकडे तुमचा डेटा जाईल आणि तुमची अपडेट जाईल. हो की नाही ताई, मला कमेंट करा. बघा, आणि सर्व बहिणींनी सर्व म्हणजे विधवा, परित्यक्त्या, निराधार अशांनी पण, आणि ज्यांना कोणीच नाही, तर आता अशा बहिणींनी कशी करायची ई-KYC. आता बघा, मागच्या व्हिडिओत तर आपण पाहिलंच आहे 30 ऑक्टोबरच्या व्हिडिओमध्ये, पण आज आपण परत नवीन एक अपडेट आपण बघणार आहोत ई-KYC प्रक्रियेबद्दल बरं का. तर कसे, तर बघा, आता पती आणि वडील तुम्हाला दोन्ही नाही आहेत तर मी तुम्हाला काय सांगितलं होतं की पहिली जी पायरी आहे, म्हणजे पहिली जी प्रक्रिया आहे, पहिली जी प्रोसेस आहे, पहिली पायरी ती तेवढी तुम्ही पूर्ण करा, बरोबर की नाही. तसं मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि आता मी याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक गंमत दाखवणार आहे, बरोबर. आणि त्या बहिणीने कशी ई-KYC केलेली आहे, त्या बहिणीला पण वडील आणि पती दोन्ही नाही आहेत, पण तरी पण त्या बहिणीने बघा किती हुशारीने ई-KYC केली आणि तिची ई-KYC सक्सेस झालेली आहे. तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बघा काय आहे अत्यंत महत्त्वाचं अपडेट. तर बघा, ज्या बहिणी आहेत ना, सगळ्या लाडक्या बहिणी, आता म्हणजे पती आणि वडील दोन्ही नाही आहेत तुम्हाला, म्हणजे कोणी आहे का तुमच्याकडे मावशी तुमच्या कुटुंबात, किंवा मोठा भाऊ किंवा मोठी बहीण, किंवा तुमचं कुटुंबामध्ये जो पण कोणी आहे ना. आता समजा ज्या बहिणीला कोणीच नाही आहे, तर ती कोणाकडे एकटी, म्हणजे आता तिची कोणीतरी मैत्रीण तरी असेल, किंवा भाऊ असेल, किंवा काका असेल, कोणी का असे ना, तर तुम्ही त्याचा आधार नंबर टाका. म्हणजे सेकंड OTPसाठी मी तुम्हाला सांगत आहे. बघा काय आहे हे अपडेट. पती वडील दोन्ही नाहीत अशा सर्व बहिणींनी, आणि सर्व बहिणींनी, विधवा, परित्यक्त्या, निराधार अशांनी पण, ज्यांना कोणीच नाही, तर अशा बहिणींनी कोणाचा आधार नंबर द्यायचा सेकंड OTPसाठी, सेकंड OTP येण्यासाठी, तेच आपण आता मी तुम्हाला सांगत आहे. बघा तर तुमच्या घरात की ज्यांच्यासोबत तुम्ही राहतात, मग तुमची मैत्रीण असेल, किंवा मावशी असेल, किंवा काकू असेल, किंवा काका असेल, किंवा मोठा भाऊ असेल, कोणीही असू देत, तुमचा सोबत जो कोणी आहे, तुम्ही ज्यांच्यासोबत राहतात तुमच्या घरामध्ये, किंवा तुम्ही नोकरी करत असाल, किंवा तुम्ही शिकत असाल, किंवा तुम्ही कुठे जॉब करत असाल, तर तिथे तुमच्या रूममध्ये किंवा कोणी, तुम्हाला समजलं मला काय म्हणायचं आहे, तर त्याचा तुम्ही आधार नंबर द्या. म्हणजे काय, तर त्यांच्या आधार नंबरवर सेकंड तुम्हाला OTP येणार, आणि मग त्यांच्या याच्यावर सेकंड OTP आल्यानंतर तुम्ही तो पूर्ण ती प्रक्रिया करा. तुम्ही म्हणाल की हो पुढे जाऊन प्रॉब्लेम येऊ शकतो, नाही प्रॉब्लेम येणार, कारण की तुम्ही त्यांच्यासोबत राहतात ना. मग त्यांचंसुद्धा, म्हणजे त्यांचा पण डेटा सरकारकडे जाईल, आणि जर सरकारला चौकशी करायची असेल तर सरकार त्यांची पण चौकशी करणार, जसं की तुमच्या कोणी काका असेल, मावशी असेल, किंवा मोठा भाऊ असेल. आता बघा, ज्या गरजू महिला आहेत त्याच तर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात, हो की नाही, मला सांगा, तुम्हीच कमेंट करा. आणि आता बघा, ज्या गरजू महिला आहेत त्यांचा काका, त्यांचा मावशी, त्यांची मैत्रीण श्रीमंत असेल का बरं, नाही ना. मग हाच तुम्ही विचार करा, आणि त्यानुसार आपल्या पद्धतीने, म्हणजे जसं की आता समजा मी तुम्हाला माझंच उदाहरण देते, मी कोणाविषयी कशाला काही बोलू ना, माझंच उदाहरण देते मी तुम्हाला. बघा, त्याआधी मी तुम्हाला खूप महत्त्वाचा अपडेट दाखवत आहे. हे बघा, आता ही जी कमेंट आलेली आहे, मला या ताईची कमेंट आलेली आहे बघा. तर ही ताई काय म्हणते बघा, ताई मी जालना येथून बोलत आहे, मला वडील नाही, पती डिवोर्स झाला आहे. मी माझ्या मोठ्या, बघा मोठ्या, इथे भावाचा शब्द ती लिहायचं राहिलं तिचं, मी माझ्या मोठ्या भावाचा आधार देऊन KYC केली, माझी KYC झाली रात्री 8 वाजता. बघितलं का, म्हणजे तुम्ही तुमच्या भावाचा सुद्धा आधार नंबर देऊ शकतात. कारण की आता ज्या बहिणीचा डिवोर्स झाला असेल, ती बहीण जर भावाकडे राहत असेल तर ती भावाचाच आधार नंबर देणार की नाही. आता तिथे कोणाचा नंबर देणार ना, तिला जर पती पण नाही आहे, वडील पण नाही आहे, तर भावाचा पण तुम्ही आधार नंबर देऊ शकतात,
किंवा तुम्ही काका मावशी तुम्ही ज्यांच्याकडे राहतात त्यांचा तुम्ही आधार नंबर द्या, म्हणजे त्या आधार नंबरवर दुसरा OTP येणार आणि मग तुमची eKYC पूर्ण होणार. तर लाडक्या बहिणी, तुम्हाला समजतच असेल मी काय म्हणते आहे. मी माझं काय म्हणतात त्याला, माझ्या खूप काळपता चालू आहे तुमच्यासाठी, कारण की तुम्हीच तर खरं गरजू महिला आहात आणि तुम्हाला तर लाभ मिळालाच पाहिजे. म्हणून लाडक्या बहिणी, काही जरी झालं ना तरी तुम्ही eKYC प्रक्रिया ही थांबवू नका, टाळू नका. आणि eKYC काही जरी झालं तरी तुम्ही eKYC केलीच पाहिजे. तुम्ही eKYC करून घ्या. काय म्हणजे काय म्हणतात त्याला, ऐन तेन प्रकारेण पण तुम्ही eKYC पूर्ण करा, म्हणजे जेणेकरून माझ्या सर्व लाडक्या बहिणींना eKYC पूर्ण केल्यानंतर लाडकी बहीण योजनेचे लाभ हे यापुढे कंटिन्यू 4 वर्ष येत राहणार. लाडकी बहीण योजनेचे सर्व हप्ते तुम्हाला यापुढे सतत मिळत राहणार. हीच माझी अंतःकरणापासून तुम्हाला म्हणजे तुमच्यासाठी माझी तळमळ चालू आहे. म्हणून तुम्ही सगळ्यांनी eKYC आठवणीने करा. सर्व ताईंना विनंती आहे.